राज्यात महायुतीत अद्याप मनसेचा समावेश झाला नसला तरी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात महायुतीचे नेते आणि मनसे एकत्र आलेले पाहायला मिळाले। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनसे आमदार राजू पाटील हे आपल्या सोबत असल्याचे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या। तर खासदार श्रीकांत शिंदे ही मनसे आमदारांशी बोलताना दिसले। त्यामुळे मनसे महायुतीत जाणार का या चर्चांना पुन्हा उधाण आलंय। पाहूया। कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात दहिसर मोरी गावात रस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील हे तीनही नेते एकत्र पाहायला मिळाले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 14 कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आला। या कामासाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला होता। या गावांमध्ये होत असलेली विकास कामे आणि या 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्याबद्दल या कार्यक्रमात खासदार शिंदे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला। रवींद्र चव्हाण यांनी भाषण करताना महायुतीच्या माध्यमातून विकास कामे सुरू असल्याचं सांगताच राजू पाटील आमच्या सोबत आहेत असं विधान केलं। हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर मतदारसंघात तिन्ही पक्ष एकत्र असल्याचा दावाच चव्हाणांनी भाषणात केला। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। आम्ही सर्वजण कल्याण लोकसभेमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी हे एकत्र आहोत, विकासाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत, हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत। त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ आहे तो उजव्या विचारसरणीचा आहे। या उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक या मतदारसंघामध्ये नक्की करून दाखव। तर मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा मंत्री चव्हाणांचं कौतुक केलं। चव्हाण मंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त आनंद आपल्याला झाला, हक्काचा माणूस मंत्रीपदावर बसल्याचं ते म्हणालेत। सर्वात जास्त आनंद मला झाला असेल कारण माझा हक्काचा माणूस त्या मंत्रीपदावर बसल्यावर आम्ही इथले काही रस्ते दर्जोन्नती करून ते PWD मध्ये समाविष्ट करून त्याला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती केली। अर्थात आयडिया त्यांनीच दिलेली, अशी तुम्ही मागणी करा मी देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आज आपल्याला भरघोस निधी दिला। कार्यक्रमानंतर मनसे महायुतीत आहे का अशी विचारणा केली असता वरिष्ठ पातळीवरचा निर्णय राज ठाकरे घेतील असं आमदार राजू पाटील म्हणाले। मी केलेल्या विनंतीला किंवा मी केलेल्या पाठपुराव्याला त्यांनी निधी दिल्यावर अर्थातच तेही लोक उपस्थित राहणार, तिथे मी असणार आहे। त्यामुळे त्याच्यात वेगळ्या दृष्टीने बघायचं काही कारण नाही आहे। राहिला विषय हा जो पक्षाचं काही धोरण आहे ते धोरण आमचे मान्य राजसाहेब ठरवतात। त्यामुळे नाही ते रवींद्र चव्हाण ठरवू शकत किंवा मी ठरवू शकत, या गोष्टी त्यांच्या वरच्या लेवलला जातात। मला वाटतं तेही त्याच अर्थाचं बोलले, काही गोष्टी आमचे वरिष्ठ ठरवतील, परंतु इथे स्थानिक पातळीवर आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो हे मान्य करायला काही हरकत नाही। या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यातही संवाद रंगलेला पाहायला मिळाला। त्यामुळे येत्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि मनसे एकत्र येणार का अशी देखील चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे। प्रदीप भणगे, पुढारी न्यूज, कल्याण।